नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण 17 जून रोजी पेरणी केलेल्या आपल्या सोयाबीनमध्ये उभे आहो आणि आज यामध्ये तणनाशक फवारणी करत आहो. आजची तारीख 2 जून. तर आपण तण आणि फवारणी काय करतो ते बघूयात. वर्षी तुरीचं शेत यामध्ये पावसाळा म्हणता येईल, मे मधला आपला, त्यामध्ये 2 पाळ्या हाणल्यानंतर सुद्धा एवढं तण उगवलेलं आहे. तर यामध्ये हा असा रुंद पानाचा केना, त्यानंतर काही प्रमाणात दुधी, थोडेफार गाजर गवत, अशा प्रकारची तणं आहेत. काही लव्हाळ आहे. लव्हाळ तर कशानंच जाणार नाही, तरी पण थोडेफार पिवळे पडून त्याचा वाढीचा वेग मंदावतो. उगवण चांगली झालेली आहे. हे निर्मल 405 आणि ही आपली यावर अशी फवारणी चालू आहे. तर आपण नेहमी शाखेत हे तणनाशक फवारत असतो. यामध्ये प्रॉपॅक्विज टॉप 2.5% आणि इमॅजिथ हायपर 3.75% वेट बाय वेट असं याचं कॉम्बिनेशन आहे. हे पंपाला 100 ml घेतो आणि यानं आतापर्यंत आपल्याला रुंद पानं आणि गवतवर्गीय दोन्हीचे तण रिझल्ट मिळेल असा कंपनीचा दावा होता. पण प्रत्यक्षामध्ये केना, दुधी आणि गाजर गवत हे फक्त पिवळं पडतं आणि हिरवं होतं. त्यासाठी आपण यासोबत दुसरं कॉम्बिनेशन घेतलं आहे. यामध्ये गॅलेक्झी, यामध्ये फ्लुटिसिएट मिथिल 10.3% आहे. तर हे फक्त 50 ml अशी बाटली येते. याच्यासोबत हे सर्फेक्टंट आहे. तर हे 50 ml जी बाटली आहे यामध्ये जवळपास 25% आपण द्रावण तयार करायचं आणि याच्या 25 टाक्या करायच्या. या प्रमाणात हे वापरायचं आणि या 3 औषधाचं जवळपास कॉम्बिनेशन घेऊन आपण त्याची जर फवारणी केली तर आपल्या रुंद पानाचे दुधी, केना, त्यानंतर गाजर गवत आणि इतर तणे यावर नियंत्रण मिळेल. यावर्षी आपण हा प्रथमच प्रयोग करत आहोत. आपण हे काय फवारता यासाठी हे सांगा. यामध्ये तूर असली तरी तुरीवर साईड इफेक्ट होत नाही आणि आपली तूर आहे म्हणून आपण यावर्षी तुरीवर सुद्धा हेच कॉम्बिनेशन फवारायचं किंवा नाही याचा निर्णय घेऊ. अगोदर पूर्ण प्लेन जी सोयाबीन आहे त्यामध्ये फवारत आहोत आणि 1% आपल्या तुरीच्या शेतात फवारणार आहोत. म्हणजे आपल्याला कळेल की याचा तुरीवर काही जास्त साईड इफेक्ट होतो का. पण काही मित्रांनी मारलं आहे, त्यांनी सांगितलं काही एवढा विशेष होत नाही, थोडंफार स्कॉर्चिंग वगैरे येते. तर आपण आपल्या भागात कोणते तणनाशक फवारत आहात आणि त्याचा कसा रिझल्ट येतो ते सांगा. धन्यवाद. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.